नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर फाइंड आउट करण्याच्या काही पद्धती बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्याच्या काही पद्धती किंवा स्क्वेअर रूट कसा ओळखावा यासारख्या प्रश्नांची उत्तरे कशी झटपट सोडवायची आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. बघा, मी डाव्या बाजूला काही 1 ते 10 संख्या आणि त्यांचे स्क्वेअर लिहून ठेवलेले आहे. जर तुम्ही या स्क्वेअर्सचं नीट निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की जे स्क्वेअर नंबर्स आहेत त्यांच्या युनिट्स प्लेसला काही संख्या रिपीट झालेल्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत तर बघा, याच्या युनिट प्लेसला 1, 4, 9, 6, 5, पुन्हा 6 येतोय, 9, 4, 1, 0 या संख्या रिपीट होत आहेत. म्हणजे कोणत्या संख्या रिपीट होत आहेत तर 0, 1, 4, 5, 6 आणि 9 या संख्या रिपीट होत आहेत. जर तुम्ही पुढचे स्क्वेअर चेक केले 11 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर चेक केले तर तुमच्या लक्षात येईल की तिथे सुद्धा येणाऱ्या स्क्वेअर्सच्या युनिट्स प्लेसला याच संख्या रिपीट होत आहेत. म्हणजे इथे एक गोष्ट सिद्ध होते की पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्यांच्या एकक स्थानी शक्यतो 0, 1, 4, 5, 6 आणि 9 या संख्या रिपीट होतात. मग आता त्यांचे स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला एक सोपी पद्धत इथे मिळते. आता काही वेळेला असे प्रश्न असतात की ऑप्शनमध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पर्यायामध्ये परफेक्ट स्क्वेअर कोणती संख्या नाही हे ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग हा प्रश्न अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कसा सोडवायचा तर या संख्या जर परफेक्ट स्क्वेअरच्या एकक स्थानी असतात तर कोणत्या संख्या याच्यामध्ये नाहीत हे एकदा तपासून बघायचं. मग आता कुठल्या संख्या नाहीये हे बघा, तर यामध्ये 2 ही संख्या नाहीये, त्यानंतर 3 नाही, 7 आणि 8. याचा अर्थ ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक आहेत, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक आहेत त्या संख्या परफेक्ट स्क्वेअर असणार नाहीत. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, समजा अशी काहीशी संख्या असेल तर आणि विचारला गेला असेल प्रश्न की ही संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे की नाही, तर याच्या युनिट प्लेसला आपल्याला 3 हा अंक दिसतोय. जर 3 अंक असेल तर ती संख्या परफेक्ट स्क्वेअर असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ही कृती वापरून प्रश्न झटपट सोडवता येणार आहे. ओके, मग आता ज्या संख्या रिपीट होत आहेत तर त्यांच्या स्क्वेअर रूट्सच्या एकक स्थानी किंवा त्यांच्या स्क्वेअर रूट्सच्या एकक स्थानी कोणते अंक असू शकतील हे एकदा आपण तपासून बघूया. म्हणजे बघा, आता ही गोष्ट आपल्याला 1 तर 1 कोणाच्या स्क्वेअर रूटच्या एकक स्थानी आहे. आता 1 हा स्क्वेअर 1 चा आहे, त्यामुळे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे त्याच्या स्क्वेअर्सच्या सुद्धा एकक स्थानी 1 असणार आहे. त्यानंतर 9 चा स्क्वेअर जर आपण चेक केला तर 9चा स्क्वेअर आहे 81, त्याच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला इथे 1 मिळतोय. याचा अर्थ जर स्क्वेअरच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याचं स्क्वेअर रूट 9 किंवा 1 असणार आहे. लक्षात येत आहे, ज्या परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या एकक स्थानी 1 हा अंक असणार आहे त्याच्या स्क्वेअर रूट्सच्या एकक स्थानी 1 किंवा 9 या दोनपैकी कोणती तरी एक संख्या असणार आहे, हे निश्चित आहे. त्यानंतर ज्या स्क्वेअर्सच्या एकक स्थानी 4 हा अंक येतोय, आपण इथे बघूया, ज्याच्या एकक स्थानी 4 हा अंक येतोय म्हणजे हा एक आहे आणि 4 बघा कुठे मिळतो आपल्याला, तर 64 मध्ये 4 हा युनिट प्लेसला आहे. म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 4 हा अंक येतोय, ज्या संख्येच्या स्क्वेअरच्या एकक स्थानी 4 हा अंक येतोय अशा संख्यांच्या एकक स्थानी शक्यतो 2 आणि 8 हे अंक असणार आहे. एकतर 2 असेल किंवा 8 हा अंक असणार आहे. बघा, ज्या संख्येच्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 4 हा अंक असणार आहे त्याच्या स्क्वेअर रूट्सच्या युनिट प्लेसला आयदर 2 और 8 हा नंबर असणार आहे. त्यानंतरची संख्या आपल्याला परिचित आहे, 5 च्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्येचा वर्गाच्या सुद्धा एकक स्थानी 5 येते. आपण वर्गासाठीची 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढताना ही कृती
हे पटेल. त्यानंतर 6, ज्या संख्यांच्या स्क्वेअरच्या एकक स्थानी 6 आहेत असे कोणते अंक आहेत बघा आता. तर 6 आहेत असे अंक 4चा स्क्वेअर 16 आहे, म्हणजे त्याच्या एकक स्थानी 6 अंक मिळतोय. आणि आपल्याला 6चा स्क्वेअर 36, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 4 किंवा 6 आहे त्यांच्या स्क्वेअर टर्म्सच्या एकक स्थानी आपल्याला काय मिळणार आहे, तर 6 हा अंक मिळणार आहे. सिमिलरली 9च्या बाबतीमध्ये काय होतंय, तर एकक स्थानी 9 ज्या स्क्वेअर नंबर्सच्या परफेक्ट स्क्वेअर्सच्या युनिट प्लेसला 9 हा अंक आहे अशा संख्या कोणत्या आहेत, तर 3 आणि 7. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हा अंक आहे त्यांच्या स्क्वेअर्सच्या युनिट प्लेसला 9 हा अंक आपल्याला मिळणार आहे. म्हणजे या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला एखादी संख्या कोणाचा स्क्वेअर आहे किंवा दिलेल्या संख्येचा स्क्वेअर रूट काय आहे हे माहिती करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. ओके, सो आपण या प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, शून्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 0, मग आपल्याला शेवटची संख्या मिळते की 10चा स्क्वेअर हा किती आहे, तर 100 आहे. बघा 10चा स्क्वेअर हा 100 आहे. इथे काय होतंय तर शून्याची किंमत ही दुप्पट होते, त्याच्या स्क्वेअर मध्ये दुप्पट होते. म्हणजे आपल्याला 0 इवन नंबर्स मध्ये मिळतात, स्क्वेअर मध्ये इवन नंबर्स मध्ये मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण समजा जर 100चा स्क्वेअर घेतला तर 100चा स्क्वेअर म्हणजे आपण पहिल्यांदा 1 लिहून घेतो आणि जितके शून्य आहे त्याच्या दुप्पट शून्य त्याच्या स्क्वेअर नंबर मध्ये मांडतो. म्हणजे आपल्याला इथे किती मिळेल, तर 100चा वर्ग मला मिळणार आहे 10,000. म्हणजे 1 नंतर 4 शून्य असणार आहे, म्हणजे इवन नंबर ऑफ झिरोज. जर एखाद्या संख्येमध्ये एखादी संख्या च्या एकक स्थानी जर 0 असेल तर ते इवन नंबर ऑफ झिरोज असतील तरच ती संख्या तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा नंबर असेल तर यामध्ये 1 वरती 1 2 3 4 5 शून्य आहे, म्हणजे हे ऑड नंबर ऑफ झिरोज आहे. जर ऑड नंबर ऑफ झिरोज असतील तर ही संख्या परफेक्ट स्क्वेअर असणार नाही. परफेक्ट स्क्वेअर नंबर असण्यासाठी एकक स्थानी जर 0 येत असतील तर नंबर ऑफ झिरोज हे इवन नंबर्स मध्ये असले पाहिजे, म्हणजे समसंख्येमध्ये 0 असले पाहिजे, तरच ती संख्या आपल्याला काय मिळणार आहे, परफेक्ट स्क्वेअर मिळणार आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत दशांश चिन्ह जर असेल तर स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे. आपण बघूया इथे जर तुम्हाला प्रश्न असा असेल की 1.3 चा स्क्वेअर, तर 1.3 चा स्क्वेअर फाइंड आउट करताना आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा दशांश चिन्ह सुरुवातीला थोडंसं दुर्लक्षित करतो आणि 13चा स्क्वेअर काय आहे हे लिहून घेतो. दॅट इज 169. ओके, 169. त्यानंतर आपण चेक करतो की दशांशानंतर किती स्थान आहेत, किती स्थळ आहेत. तर इथे 1.3 आहे, म्हणजे दशांशानंतर 1 स्थान आहे. जर 1 स्थान असेल तर त्याच्या वर्गामध्ये आपण 2 संख्या सोडून दशांश चिन्ह देतो. म्हणजे 1.3 चा स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला 1.69. ओके, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल की लक्षात आला असेल तर बघा, असा प्रश्न विचारला असेल 16.9 हा कोणाचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट काय, अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला असेल तर याचं उत्तर देताना आपल्याला एक गोष्ट निश्चित बघावी लागेल की आपण काय करतोय, दशांश स्थानानंतर जेवढ्या संख्या आहेत त्याच्या दुप्पट संख्या त्याच्या स्क्वेअर रूट मध्ये सोडून आपण दशांश चिन्ह देतोय. दुप्पट म्हणजे आपण 2च्या पटीमध्ये वाढवतोय, म्हणजे दशांशानंतर येणारी स्थानं सुद्धा इवन नंबर्स मध्ये असणार आहेत, 1 3 अशा प्रकारे असणार नाही. त्यामुळे 16.9 हा वर करता जरी तुम्हाला
13चा वर्ग वाटत असला तरी ही स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, कारण याच्या दशांशानंतर एकच स्थान आहे आणि जर एकच स्थान येत असेल तर ती संख्या आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळणार नाही. म्हणजे दशांशानंतर जेवढ्या संख्या असतील त्याच्या दुप्पट संख्या सोडून दशांश चिन्ह देणं हे गरजेचं असतं. आणि जर दुपटीमध्ये म्हणजे दशांशानंतरच्या संख्या ह्या इव्हन नंबर्स मध्ये नसतील तर दिलेली संख्या ही परफेक्ट स्क्वेअर असणार नाही. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पाहणार आहोत मेथड टू आयडेंटिफाय द स्क्वेअर रूट ऑफ अ परफेक्ट स्क्वेअर. या प्रकारचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आपल्याला दिलेला असतो आणि त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेला एक्झाम्पल बघा, स्क्वेअर रूट ऑफ 7396 या संख्येचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे फाइंड आउट करताना काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या संख्येच्या युनिट प्लेसला कोणती संख्या आहे, कोणता अंक आहे हे बघायचं आहे. मग आता या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 आहे. ज्या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 असतो त्याच्या स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला आयदर 4 or 6 असणार आहे. ही गोष्ट मगाशी आपण बघितलं होतं, त्यानुसार आपण हे टॅली करून घेतलं की ज्याच्या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 आहे त्याच्या स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला आयदर 4 or 6 असणार आहे. ओके, यानंतर परफेक्ट स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ते म्हणजे काय तर ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहेत अशा संख्यांचे साधारण स्क्वेअर आपल्या डोक्यात असले पाहिजेत किंवा आपण झटपट काढता आले पाहिजेत. तसंच 10, 20, 30, 40 अशा 10 प्लेसच्या संख्यांचे स्क्वेअर्स आपल्याला परफेक्ट स्क्वेअर पटकन काढता आले पाहिजेत. याचा उपयोग आपल्याला रेंज ओळखण्यासाठी होते. आता ती कशी ते बघा. तर साधारणतः 7396 ही संख्या कोणत्या परफेक्ट स्क्वेअरच्या दरम्यान येते ती बघायची आहे. आता हे 10, 20, 30 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. तर 7000 ही संख्या साधारणतः कुठे येणार आहे तर 80 ते 90 या रेंजच्या दरम्यान येणार आहे. कारण 80चा स्क्वेअर आहे इथे 6400 आणि 90चा स्क्वेअर आपल्याला इथे मिळतो 8100. यांच्या दरम्यान ही 7000 ही संख्या आहे. त्यामुळे आपल्याला या परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 80 ते 90 या रेंजमध्ये मिळणार आहे. आता 80 ते 90च्या रेंजमध्ये असणारी संख्या आणि जिच्या युनिट प्लेसला आयदर 4 किंवा 6 आहे अशी संख्या कोणती असू शकेल तर ती असू शकेल आता 84 or 86. कारण आपल्याला ती संख्या 80 ते 90च्या दरम्यानची हवी आहे. तर त्याच्या युनिट प्लेसला एकतर 4 असले पाहिजेत किंवा 6 असले पाहिजेत. म्हणजे आपण या दोन संख्या मिळवल्या. आता या दोन संख्यांपैकी कोणाचा तरी एकाचा हा स्क्वेअर आहे. मग तो कोणाचा असू शकेल हे सुद्धा झटपट काढण्यासाठी आपण काय करणार तर आपण हे दुसरा कॉलम इथे वापरणार आहोत. इथे आता 84 आणि 85 यांच्या दरम्यान असणारी युनिट प्लेसला 5 असणारी संख्या आहे 85. 85 चा स्क्वेअर आपल्याला मिळतो 7225. ओके, आपण चेक करणार की दिलेली परफेक्ट स्क्वेअर नंबर हा 85च्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे की लहान. कारण आपल्याला मिळालेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यापैकीची एक संख्या ही 85 पेक्षा लहान आहे तर दुसरी संख्या 85 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपण त्याच्या स्क्वेअर बरोबर दिलेली स्क्वेअर नंबर चेक करणार आहोत. तर 7396 हा 85चा स्क्वेअर किती आहे 7225. याच्यापेक्षा अर्थातच मोठा आहे. म्हणजे 84 आणि 86 पैकी 85 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्येचा हा स्क्वेअर आहे. अँड इट इज नथिंग बट 86. म्हणून दिलेली संख्या 86चा वर्ग असणार आहे. हे परफेक्ट उत्तर असणार आहे. समजलंय? अशा पद्धतीने गणित सोडवायचे. आपण अजून एक एक्झाम्पल घेतोय. स्क्वेअर रूट ऑफ 4624 याच्यामध्ये युनिट प्लेसला बघा 4 आहे. आता कोणत्या संख्येच्या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला जर 4 असतील तर त्याच्या स्क्वेअर रूटच्या युनिट
प्लेसला मगाशी बघितल्याप्रमाणे आयदर 2 असणार आहे और 8 असणार आहे. 2 और 8. आता पुन्हा चेक करायचं आपण त्या 10, 20, 30 मध्ये जाऊन की 4624 ही कुठल्या रेंजमध्ये येणारी संख्या आहे. 4624 साधारणतः या दोघांच्या दरम्यान असणारी संख्या आहे. म्हणजे आपला स्क्वेअर रूट जो आहे तो 60 आणि 70 या संख्यांच्या दरम्यानचा असणार आहे. आता 60 ते 70 दरम्यानची संख्या आणि जिच्या एकक स्थानी 2 किंवा 8 आहे अशा त्या संख्या असणार आहेत. म्हणजे आयदर 62 और इट इज 68. आता 62 आहे की 68 आहे हे ओळखण्यासाठी आपण काय करतोय तर ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि ती यांच्या दरम्यानची संख्या आहे अशी एक संख्या चेक करा. अर्थातच ती असणार आहे 65. आता 65 चा स्क्वेअर 4225 आहे. Here it is 4225. 4225 हा दिलेल्या संख्येपेक्षा म्हणजे आपल्याला दिलेल्या संख्येपेक्षा अर्थातच लहान आहे. दिलेल्या संख्येपेक्षा लहान आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे 65 पेक्षा या दोघांपैकी कुठली संख्या मोठी आहे तर 68 ही संख्या. म्हणून 68 हा याचा स्क्वेअर रूट असणार आहे. लक्षात आलंय. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून या प्रकारची गणितं अगदी जलद सोडवू शकतो. आतापर्यंत आपण स्क्वेअर रूट संदर्भात ज्या काही गोष्टी अभ्यासल्या आहेत आता त्यावर आधारित काही उदाहरणे आपण सोडवून बघणार आहोत. या प्रकारची काही उदाहरणे आपल्याला परीक्षेला येतात. इथे सुद्धा प्रत्येक एक्झाम्पल बरोबर 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. आपल्याला योग्य पर्याय निवडून ही उदाहरण सोडवायची आहेत. आपण मगाच्या कृत्यांचा याच्यासाठी वापर करणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल आहे बघा. फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 2209. या संख्येचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा. आता या संख्येचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना आपण सगळ्यात पहिली कृती यूज करणार आहोत ती म्हणजे 2209 याच्या युनिट प्लेसला 9 हा अंक आहे. ज्या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 9 हा अंक असणार आहे त्या संख्येच्या स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला आयदर 3 और 7 या दोनपैकी अंक असणार आहे. तुम्ही जर पर्याय बघितले तर तुमच्या लक्षात येईल पर्यायामध्ये सुद्धा त्यांनी एकक स्थानीचा अंक 3 किंवा 7 घेतलेला आहे. आता आपल्याला म्हणजे पुढचा अंक बघावा लागणार आहे. त्यासाठी काय करणार तर साधारणतः 2209 ही संख्या कोणत्या रेंजमध्ये येते आपण मगाशी जसं रेंज बघत होतो त्याप्रमाणे आपण बघणार आहोत. तर 40 चा स्क्वेअर साधारणतः 40 चा स्क्वेअर 1600 येतं आणि त्याच्या पुढचा 50 चा स्क्वेअर आपल्याला मिळतोय इथे 2500 आणि ही संख्या या दोघांच्या दरम्यानची आहे. याचा अर्थ आपला 2209 या संख्येचा स्क्वेअर रूट हा 40 ते 50 यांच्या दरम्यान असणार आहे आणि त्याच्या युनिट प्लेसला आयदर 3 और 7 असणार आहे. म्हणजे ही संख्या साधारणतः 43 और 47 म्हणजे 43 और 47 या दोनपैकी असणार आहे. आता गंमत म्हणजे हे दोन्ही पर्याय तिथे दिलेले आहेत. मग आता यापैकी बरोबर अंक कुठला हे बघण्यासाठी आपण काय करणार तर एकक स्थानी 5 असणारा म्हणजे 45 चा स्क्वेअर चेक करणार. कारण यापैकी या दरम्यानची संख्या 45 आहे म्हणजे 45 43 पेक्षा मोठी आहे आणि 47 पेक्षा लहान आहे. याच्या स्क्वेअर वरून कंपेअर करून आपल्याला 43 उत्तर आहे की 47 हे फिक्स करता येणार आहे. सो 45 चा स्क्वेअर आपल्याला 5 चा वर्ग 25 आणि 4 च्या पुढची संख्या 5 4 आणि 5 चा गुणाकार म्हणजे 20 25 म्हणजे 2025 45 चा स्क्वेअर आहे. मग आता जर 45 चा स्क्वेअर 2025 असेल तर आपल्याकडे असणारी ही संख्या ही या 45 च्या स्क्वेअर पेक्षा निश्चितच मोठी आहे. जर 45 पेक्षा ती संख्या मोठी असेल तर तिचा स्क्वेअर रूट हे सुद्धा 45 पेक्षा मोठं असणार आहे आणि ती संख्या 43 तर असू शकत नाही तर ती असणार आहे 47. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 4 47 हे उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत. दुसऱ्या उदाहरणामध्ये
विचार करता वर्गमुळात 0.0196 बरोबर किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तसेच 4 अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे दिलेले दिसत आहेत. आता बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की 196 हा साधारणतः 14चा वर्ग आहे. आपल्या 1 ते 20 पर्यंतचे साधारण वर्ग आपले तोंडपाठ असले पाहिजे. तर दशांशानंतर किती स्थानं आहेत याचा विचार करायचा आहे. तर 1 2 3 4 स्थानं आहेत. दशांशानंतर जर परफेक्ट स्क्वेअरच्या नंबर मध्ये 4 स्थानं असतील तर त्याच्या स्क्वेअर रूट मध्ये दशांशानंतर यापेक्षा निम्मी म्हणजे 4च्या निम्मे किती 2 स्थानं असणार आहे. मग आता 2 स्थानं असणारी संख्या कोणती आहे हे चेक करायचं आहे. तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 मध्ये 0.14 दशांशानंतर 2 स्थानं आहेत आणि 196 हा 14चा वर्ग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर उत्तर आहे. ओके, त्यानंतर आता आपण तिसरा एक्झाम्पल बघणार आहोत. तिसरा एक्झाम्पल आहे √0.006241 या संख्येचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. आता दशांश चिन्हातली ही संख्या आहे त्यामुळे आपण विचार करताना सर्वप्रथम 6241 एवढ्या संख्येचा आधी विचार करायचा आणि आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. नंतर आपण पाहणार आहोत दशांश स्थानांबद्दल. म्हणून 6241 या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक येतो. आता या परफेक्ट स्क्वेअरच्या एकक स्थानी जर 1 हा अंक येत असेल तर याच्या स्क्वेअर रूटच्या एकक स्थानी आयदर 1 और 9 या 2 पैकी 1 अंक असणार आहे. आता आपण विचार करणार आहोत की 6241 हा स्क्वेअर नंबर कोणत्या रेंज मध्ये येतो. तर आपण बघितलं जर 70चा वर्ग आहे 4900 आणि 80चा वर्ग आहे 6400. आता जर ही संख्या पाहिली तर या दोन परफेक्ट स्क्वेअरच्या रेंज मध्ये ही संख्या आहे. याचा अर्थ तिचा स्क्वेअर रूट सुद्धा 70 ते 80 यांच्या दरम्यान असणार आहे की ज्याच्या एकक स्थानी 1 किंवा 9 ही संख्या असणार आहे. आता 70 ते 80 च्या दरम्यानची संख्या एकक स्थानी 1 आणि 9 असणार आहे 71 किंवा असणार आहे 79. आता पर्याय क्रमांक जर बघितले आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की 71 हा अंक असणारा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे राहता राहिला प्रश्न या 2 पर्यायांपैकी यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे पाहण्यासाठी अर्थातच जर आपण चेक करून बघितलं तर आपल्याला 79च मिळणार आहे. तरी आपण एकदा चेक करूया. 75 चा वर्ग आपण चेक करतो. ज्याचा युनिट प्लेसला 5 आहे त्याचा वर्ग चेक करतो. 7 8 56 आणि 5 25. आता 75 चा वर्ग 5625 ही संख्या आपल्या संख्येपेक्षा लहान आहे. त्यामुळे अर्थातच 6241 चं वर्गमूळ हे 75 पेक्षा मोठं असणार आहे आणि ती संख्या असणार आहे 79. आता 79 असेल तर 79 असणार आहे आपल्याला इथे 2 पर्याय मिळतात. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आपण आता दशांश स्थानांचा विचार करणार आहोत. दशांशानंतर 1 2 3 4 5 6 इथे 6 स्थानं आहेत. जर परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या दशांशानंतर 6 स्थानं असतील तर त्याच्या स्क्वेअर रूट मध्ये त्याच्या निम्मे 6च्या निम्मे 3 स्थानं असली पाहिजेत. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये बघता दशांशानंतर 2च स्थानं आहेत. त्यामुळे हा पर्याय काही उत्तर बरोबर मिळत नाही. त्यामुळे यामध्ये पर्याय क्रमांक 4चा विचार करता दशांशानंतर 1 2 3 स्थानं आहेत आणि 79 नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये वर्गमुळात 0.00729 गुणिले 10. आता थोडासा ट्विस्ट करून प्रश्न विचारलेला आहे. जरी 729 आपल्याला ओळखीचा स्क्वेअर नंबर वाटत असला तरी सुद्धा त्यांनी दशांश तर दिलेच आहे. दशांशानंतर 2 0 आहेत. त्यातही आणखी म्हणजे 10ने गुणून दिलेला आहे. जर आता 10ने एखाद्या संख्येला गुणलेलं असेल दशांशाच्या संख्येला गुणलेलं असेल तर हे दशांश स्थळ एक स्थळ पुढे सरकतं. म्हणजे ही संख्या होणार आहे 0.00729
एक स्थान पुढे येणार आहे, त्यामुळे 0 7 2 9 अशी ती संख्या होणार आहे. आता दशांशानंतर 4 प्लेस म्हणजे त्याच्या स्क्वेअर रूट मध्ये दशांशानंतर 2 स्थानं असली पाहिजेत. स्क्वेअर रूट मध्ये 2 स्थानं असली पाहिजेत, कारण इथे 4 आहेत, 4च्या निम्मे 2. आता 729 हा 27चा वर्ग आहे, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे 0.27 पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर येणार आहे. 729 27चा वर्ग आहे आणि आपल्याला दशांशानंतर 2 स्थळ पाहिजे, 1 आणि 2, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. इन द फॉलोइंग विच कॅन बी द परफेक्ट स्क्वेअर, विच कॅन बी असं बोलतात ते, म्हणजे कोणती संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकते, असलीच पाहिजे असं नाही, परफेक्ट स्क्वेअर असू शकते. मग आता असू शकते हे चेक करण्यासाठी आपण पुन्हा पहिली ट्रिक यूज करणार आहोत, युनिट प्लेसची. तर आपण बघणार की ज्याच्या युनिट प्लेसला आपण मगाशी बघितले 2 3 7 आणि 8 हे अंक असतील, त्या संख्या परफेक्ट स्क्वेअर असणार नाहीत, त्या संख्या परफेक्ट स्क्वेअर असणार नाहीत. आपण त्याच्याप्रमाणे पर्याय चेक करूया. पहिल्या पर्यायामध्ये एकक स्थानी 8 हा अंक आहे, त्यामुळे आता पर्याय क्रमांक 2 मध्ये एकक स्थानी 2 हा अंक आहे आणि 2 असेल तर ती संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही उत्तर बरोबर नाही. 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील नाही, कारण 2 8 3 7 या संख्या असतील तर ते संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकत नाही. राहता राहिला प्रश्न चौथा ऑप्शन, त्याच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे, त्यामुळे ही संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे क्लुप्त्यांचा वापर करून आपण स्क्वेअर रूट संदर्भातली गणितं सोडवू शकतो. या गणितांचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येऊ शकतील. धन्यवाद.